का? तुमचं दुःख तुम्ही पचवायला शिका. तुमचं दुःख दुसऱ्यापेक्षा रडून दुसऱ्याला दुःखी करू नका. तुम्ही पचवा. साधू संत दिसले तुम्हाला? छत्रपती शिवरायांचा चेहरा, संभाजी महाराजांचा चेहरा, जिजाऊचा चेहरा कधी तुम्हाला दुःखी दिसला? कधी ज्ञानेश्वर महाराज, सावता महाराज, चोखामेळा, तुकोबरा, माऊली कधी दुःखी दिसले तुम्हाला? एकनाथ महाराज बघा, दुःख नव्हतं का? अन्न मिळालं नाही महाराज माऊलीला, अन्न दिलं नाही लोकांनी आई वडील गेल्याच्या नंतर, पण दुःख लोक पचवलं. लोकांना नाही सांगितलं, लोकांना आनंद दिला, ज्ञान दिलं, प्रेम दिलं, भक्ती दिली, ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला माऊलीने. स्वतःचं दुःख पचवलं. त्याला साधू म्हणतात. स्वतःचं दुःख पचवायला शिका. दुःखाचं प्रदर्शन करू नका जीवनामध्ये. हे जीवन आहे. म्हणून भगवान परमात्मा घरी आला गोकुळामध्ये, मला संपूर्ण जीवन आनंदमय, आनंदी आनंदमय. का? देव घरी आलेत ना तुमच्या गावात. आपल्या ज्ञानेश्वरी आली ना महाराज, रात्री मला 12-12:30 वाजला तरी लोक सोडायला मारणार. गीताताई महाराज खाडे भांगे त्यांचं कीर्तन झालं रात्री. ती मुलगी म्हणून स्तुती करत असं नाही, खरंच रात्रीचं कीर्तन मला एक कांतकारातून आवडलं. कारण का महिला अनेक कीर्तन करतात, पण महाराज लोकांनी विनोद इकडे तिकडे हास्य, लोकांनी खुश व्हावं, दुसऱ्या वेळेस तारीख घ्यावं म्हणून. पण जवळजवळ 6-7 गीतेचे श्लोक, ओव्या भरपूर, प्रमाण वगैरे व्यवस्थित झालं. खूप छान झालं. मला वाटलं होतं एवढं चांगलं होईल. म्हणून तुम्हाला लोकांनी खुश व्हावं म्हणून समाज असा एक दिवस तुम्हाला खांद्यावर घेतो, तो समाज खाली मातीत घालतो, तो उभा राहतो. म्हणून तुम्हाला समाजानं डोक्यावर घेऊ नये. तुम्हाला ज्ञानेश्वरीनं, माऊलीनं, तुकोबरांनी, भगवान परमात्म्याला तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं. वा, लोक काय समाज आहे महाराज. समाज असा दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नव्हते कोणी, असे जीवन. म्हणून तुम्ही बसलेत. तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये महिला वर्गांच्या महाराज रुक्मिणी आहे साहेब, राधा, गोपिका, पेंद्या, सुदामावाकडे बघा. तुम्ही भगवत स्वरूप आहे. तुम्ही माऊली आहेत. इकडे बसलेल्या मुक्ताबाई आहेत. तुमची नजर बदला ना जीवनामध्ये. आपल्या डोळ्यानं बघा ना, हे मुक्ताबाई बसल्या, हे इकडे माऊली, सोपान काका, तुकोबरा, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज बसले. हे टाळकरी, पेंद्या, सुदामावाकडे वगैरे हे गोपाळ आहेत. भगवंतानं वृंदावन बदलवलं जीवनामध्ये. पूर्ण विश्व बदलवलं विश्व. आणि ज्या अर्जुनाला धनुष्य, गांडीव धनुष्य टाकून दिलेलं होतं पहिल्याच अध्यायामध्ये, उडी घातली खाला रथवणी, त्याच अर्जुनाला 18 दिवसामध्ये टाकलेले धनुष्य भगवान परमात्म्यानं पुन्हा उचलायला लावलं आणि अर्जुनाला कबूल करायला लावला. नष्टमोह स्मृतिर्लब्ध्वा तो प्रसादान्मयाचो. आणि आता करीशे वचनं तव, तू म्हणशील ते करतो बस. मग माऊली म्हणतात, या अर्जुनाची या बोला देव नाचे सुखे बोला. या शब्दाला भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावर डान्स करायला लागले. का? माझ्या एका लाडक्या भक्तामध्ये, आत्मविश्वासू भक्तामध्ये परिवर्तन झालं, बदल झाला. तो रडत होता, तो रडणं थांबून लढायला सुरुवात होती. आणि अर्जुनाने सांगितलं, आता दुर्योधन नाही, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य वगैरे नाही, तू मला जरी म्हणला की माझ्या डोक्यात गदा घाल किंवा माझ्यावर बाण चालव तरी माझी तयारी. युधिष्ठिरावर जरी त्याला मारायचं म्हणलं तरी तयारी. फक्त तुझी आज्ञा, बस तू आज्ञा दे देवा. सकळ देवादिदेवर आज्ञा दे, अनुज्ञा भलते विषय. सांगतो म्हणशील ते सांग. हे बदल आहे, परिवर्तन आहे. 8 दिवसामध्ये गाव बदललं महाराज. कहाकरगावच्या महिला माऊली 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 व त्याला रात्र कळना दिवस कळना येऊन दरवाजा ठोठवतात. महाराज बाबा उठले का, चला घरी, चला दूध घ्यायला. काय सांगतो हे प्रेम आहे.